कविताच क्राफ्ट कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। हॅलो फ्रेंड्स, कविताच क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आजच्या भागात आपण क्रोशाचा हा रुमाल कसा बनवायचा हे पाहणार आहे। हा एकदम मोठ्या साईजचा रुमाल आहे। मी आता जो इथे तुम्हाला रुमाल दाखवणार आहे तो यापेक्षा थोडासा छोटा साईज दाखवणार आहे। तर या ठिकाणी ग्रीन कलरचे 3 राउंड्स मी पहिले विणून घेणार आहे आणि त्यानंतर इथे ऑरेंज कलर ऐवजी पिंक कलरच्या लाईन्स आपल्याला विणायच्या आहेत। तर इथे मी 4 प्लाय लोकर वापरत आहे। पिंक आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन मी इथे घेतलं आहे आणि 4 प्लाय लोकरीसाठी 3.25 mm क्रोशे हुक मी इथे वापरणार आहे। सर्वप्रथम ग्रीन कलरच्या लोकरीने आपल्याला सुरुवात करायची आहे। या ठिकाणी मी स्लिप नॉट घालते। यानंतर 4 चेन विणून आपल्याला रिंग तयार करून घ्यायची। तर इथे 4 चेन मी विणलेले आहेत। आता पहिल्या चेन मध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे। अशा प्रकारे आपली रिंग इथे तयार झाली आहे। आता पहिला डबल क्रोशेसाठी मी 3 चेन विणल्या आणि आता या रिंग मध्ये आपल्याला एकूण 11 डबल क्रोशे विणायचे आहेत। तर या ठिकाणी माझे 11 डबल क्रोशे विणून झालेले आहेत। सुरुवातीच्या 3 चेन आणि हे 11 डबल क्रोशे असे एकूण आपल्याला इथे 12 डबल क्रोशे मिळतात। इथे आता पहिल्या स्टिच मध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपला पहिला राउंड इथे विणून कंप्लीट झालेला आहे। दुसऱ्या राउंड साठी आता मी फक्त 2 चेन विणणार आहे आणि सेम स्टिच मध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे विणायचं आहे। तर यामुळे 2 डबल क्रोशे टुगेदर ही प्रोसिजर आपली इथे तयार होते। यानंतर 1 चेन विणायचे आणि आता पुढच्या स्टिच मध्ये पुन्हा आपल्याला 2 डबल क्रोशे टुगेदर घालायचे। नॉर्मली आपण 2 स्टिचचा मिळून 1 तयार करतो, पण इथे एकाच ठिकाणी आपल्याला 2 डबल क्रोशे टुगेदर विणायचे। तर त्यासाठी पुढच्या स्टिच मध्ये मी डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर केली आहे, म्हणजे फक्त एक वेळाच दोनाचा 1 करायचे आणि पुढचा डबल क्रोशे पुन्हा त्याच स्टिच मध्ये विणायचे। पुन्हा एक वेळा दोनाचा 1 केला आणि आता हे जे 3 स्टिचेस आहेत त्यामधून मी लूप बाहेर काढलाय। यानंतर 1 चेन विणायचे। तर इथे प्रत्येक स्टिच मध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे टुगेदर असं विणायचं आहे। पुन्हा एकदा दाखवते। पुढच्या स्टिच मध्ये डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर, आणखी एकदा सेम स्टिच मध्ये डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर आणि त्यानंतर 3चा 1 करायचा आहे आणि यानंतर 1 चेनचा गॅप द्यायचा आहे। तर अशा प्रकारे 12 वेळा आपल्याला 2 डबल क्रोशे टुगेदर विणायचं आहे।
तर या ठिकाणी 12 वेळा मी 2 डबल क्रोशे टुगेदर विणून घेतलेला आहे। आता आपल्याला पुन्हा पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचे। अशा प्रकारे आपला दुसरा राउंड इथे विणून कंप्लीट झालेला आहे। आता तिसऱ्या राउंडसाठी आपल्याला फक्त 3 डबल क्रोशेचे सेट विणत जायचे आहेत। तर त्यासाठी 3 चेन विणल्या, हा आपला पहिला डबल क्रोशे झाला आणि आता या एक चेनच्या गॅपमध्ये मी 2 डबल क्रोशे विणते। तर इथे आपला पहिला 3 डबल क्रोशेचा सेट तयार झाला आहे। आता सेम असंच एक चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे विणत जायचे आहेत आणि मध्ये एक चेनचा गॅप द्यायचा आहे। तर डायरेक्टली पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये मी 3 डबल क्रोशे विणते। तर अशा पद्धतीने प्रत्येक एक चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेचा सेट विणत जायचा आहे। तर या पद्धतीने हा तिसरा राउंड मी इथे कंप्लीट करून घेते। या ठिकाणी आता मी शेवटपर्यंत 3 डबल क्रोशे आणि एक चेनचं विणकाम केलेलं आहे। आता आपल्याला पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि यानंतर एक चेन विणून ही लोकर आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे, कारण ग्रीन कलरचे 3 राउंड आपले इथे कंप्लीट झालेले आहेत। आता यानंतर आपल्याला पिंक कलरचं विणकाम करायचं आहे। त्यासाठी पिंक कलरच्या लोकरीची सुद्धा आपल्याला स्लिप नॉट घालायची आणि जिथे आपण लोकर कट केली त्या एक चेनच्या गॅपमध्ये आपण स्लिप स्टिच घालणार आहे आणि ही पिंक कलरची लोकर इथे जोडून घेणार आहे। तर इथे एकूण 3 चेन आपण डायरेक्टली विणून घेतोय आणि यानंतर सेम एक चेनच्या गॅपमध्ये मी आणखी एक डबल क्रोशे विणला। तर इथे आपला 2 डबल क्रोशेचा सेट तयार झाला आहे एक चेनच्या गॅपमध्ये। आता यानंतर आपल्याला एक चेन विणायची आणि त्याचबरोबर खाली जो स्टिच आहे त्यामध्ये एक डबल क्रोशे विणायचे। पुन्हा पुढच्या स्टिचमध्ये सुद्धा आपला एक डबल क्रोशे येतोय आणि पुढचा जो एक चेनचा गॅप आहे त्यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे विणायचे। यानंतर एक चेन। तर चौथ्या राउंडसाठी आपला हा पिंक कलरचा जो पॅटर्न असणार आहे तो असा असणार आहे। पहिल्या 2 स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे आणि एक चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशेचा सेट आणि एक चेन। तर असं आपल्याला या राउंडसाठी 12 वेळा मिळणार आहे। आता लगेचच आपण पुढच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे विणतोय, त्यानंतरच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे, यानंतर एक चेनचा गॅप आहे त्यामध्ये 2 डबल क्रोशेचा सेट आणि एक चेन। तर अशा पद्धतीने चौथा राउंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथे 3 डबल क्रोशे आहेत, त्यातला पहिला डबल क्रोशे आपला स्किप होतोय आणि पुढच्या 2 स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे मिळतात। तर अशा पद्धतीने चौथ्या राउंडसाठी मी हा पॅटर्न शेवटपर्यंत विणून घेते। या ठिकाणी चौथा राउंड मी शेवटपर्यंत विणून घेतलेला आहे। शेवटी आता इथे पुन्हा आपल्याला 2 स्टिचेस शिल्लक राहत आहेत, त्यामध्ये आपण प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशे असं विणकाम करणार आहे आणि यानंतर जो 2 डबल क्रोशेचा सेट येतो तो आपण सुरुवातीला विणून घेतलेला आहे। तर इथे आता आपल्याला पुन्हा पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि यानंतर आपला हा चौथा राउंड कंप्लीट झालेला आहे। आता 5व्या राउंडसाठी पुन्हा 3 चेन विणायचे आहेत
यानंतरच्या पुढच्या स्टिचमध्ये मी एक डबल क्रोशे विणणार आहे आणि आता हा जो एक चेनचा गॅप आहे त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला 2 डबल क्रोशे आणि एक चेन विणायचे। तर हा आपला अर्धा पॅटर्न इथे झालेला आहे। एंडला ज्यावेळी आपण विणकाम करू त्यावेळी आपला पॅटर्न कंप्लीट होईल। तर इथून आपली ॲक्च्युअल पॅटर्नची सुरुवात आहे। आता इथे जे खाली आपल्याला 4 स्टिचेस दिसत आहेत त्यातला पहिला स्टिच आपण स्किप करायचा आहे आणि त्यानंतरच्या 3 स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे विणायचा आहे। आता पुढे आपल्याला एक चेनचा गॅप मिळतोय, त्या गॅपमध्ये मी 2 डबल क्रोशे आणि एक चेन विणणार आहे। तर हा आपला ॲक्च्युअल पॅटर्न असणार आहे 5व्या राऊंडसाठी। पहिल्या 3 स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे आणि त्यानंतर एक चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे आणि एक चेन। पुन्हा एकदा विणून दाखवते। हे जे 4 स्टिचेस आहेत त्यातला पहिला स्टिच स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे, तिसऱ्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे आणि चौथ्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे विणायचा। यानंतर एक चेनचा गॅप मिळतोय, त्यामध्ये 2 डबल क्रोशे आणि एक चेन। तर अशा पद्धतीने 5व्या लाईनसाठी आपल्याला हा पॅटर्न 12 वेळा रिपीट करायचा आहे। तर हा 5वा राऊंड मी इथे कंप्लीट करून घेते। इथे माझा 5वा राऊंड ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे। आता या ठिकाणी शेवटी जे 2 स्टिचेस उरतात त्यातला पहिला स्टिच आपल्याला स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे विणायचा आहे। आणि यानंतर आता तुम्ही इथे पाहू शकता की सुरुवातीलाच आपण 2 डबल क्रोशे आणि त्यानंतर एक चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशेचा सेट विणला आहे आणि इथे एंडला आपला एक डबल क्रोशे आलेला आहे। असे एकूण 3 डबल क्रोशे आणि त्यानंतर 2 डबल क्रोशेचा सेट असा हा आपला पॅटर्न इथे कंप्लीट होतोय। आता या ठिकाणी पुन्हा पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचे आणि हा राऊंड इथे आपला कंप्लीट झालेला आहे। तर अशा प्रकारे 5 राऊंड आपले इथे विणून कंप्लीट झालेले आहेत। 6व्या राऊंडसाठी पुन्हा आपल्याला सेम प्रोसिजर करायचे, फक्त हे जे 3 डबल क्रोशे आहेत त्याऐवजी आता इथं आपल्याला 4 डबल क्रोशे मिळणार आहेत आणि त्यानंतर एक चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशेचा सेट मिळणार आहे। तर इथे सुरुवातीला 3 चेन विणायचे आहेत। यानंतरच्या पुढच्या 1, 2 आणि 3 स्टिचेसमध्ये आपल्याला प्रत्येकी एक डबल क्रोशे मिळाले। एक चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे आणि एक चेन विणायचे। पुन्हा पहिला एक स्टिच स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या स्टिचमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे विणायचे आहे। त्यानंतर तिसऱ्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे, चौथ्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे आणि 5व्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे, असे एकूण 4 डबल क्रोशे आपल्याला मिळालेले आहेत। आणि आता एक चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशेचा सेट आणि एक चेन। तर अशा पद्धतीने 6व्या राऊंडसाठी आपल्याला हा पॅटर्न रिपीट करायचा आहे। पहिला एक स्टिच स्किप करून पुढच्या 4 स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे आणि त्यानंतर एक चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशेचा सेट आणि एक चेन। तर इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा विणून दाखवते। पहिला स्टिच स्किप करायचा आहे आणि त्यानंतरच्या पुढच्या स्टिचमध्ये 1, 2, 3 आणि 4 वेळा एक डबल क्रोशे विणायचे। यानंतर एक चेनचा गॅप येतोय, त्यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेचा सेट आणि एक चेन विणायची। तर अशा पद्धतीने 6वा राऊंड मी या पॅटर्न प्रमाणे विणून घेते। तर या ठिकाणी मी 6वा राऊंड शेवटपर्यंत विणून घेतलेला आहे। इथे आता आपला पॅटर्न बरोबर एंड होतोय आणि या ठिकाणी शेवटी आपल्याला 2 डबल क्रोशे आणि एक चेन मिळतात। आता पुन्हा आपण इथे पहिल्या स्टिचला स्लिप स्टिच घालायचं आहे
आणि यानंतर पुन्हा 3 चेन विणायचे. तर हा आपला 7व्या राऊंडचा पहिला डबल क्रोशे आहे. 7व्या राऊंडसाठी आता आपल्याला पहिल्या 5 स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे मिळणार आहेत. आणि त्यानंतर एक चेनचा गॅप येतो, त्यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे आणि एक चेन विणायचं. तर 7व्या राऊंडसाठीचा हा पॅटर्न आहे, तो आपल्याला शेवटपर्यंत विणायचा आहे. 8व्या राऊंडसाठी पुन्हा आपल्याला पहिल्या 6 स्टिचेसमध्ये एक डबल क्रोशे मिळणार आहेत आणि त्यानंतर 2 डबल क्रोशेचा सेट मिळणार आहे. तर 7व्या लाईन्सपासून एकूण 6 लाईन आपल्याला अशाच पद्धतीने विणून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहणार आहे. या ठिकाणी मी पिंक कलरच्या 6 लाईन विणून घेतलेल्या आहेत. टोटल आपल्या सुरुवातीपासूनच्या एकूण 12 लाईन्स इथे तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला पुढे स्टिचेस कमी करायचे आहेत. तर इथे जसं पाकळीचा आकार या फुलाला आलेला आहे, ते करण्यासाठी आपण मधले स्टिचेस कमी करतोय, पण हे जे एक चेनचे गॅप आहे ते आपल्याला इथे वाढवायचे आहेत. एक चेनच्या ऐवजी आता आपण 2 चेनचा गॅप ठेवणार आहे. तर आता पुढची एक लाईन मी तुम्हाला विणून दाखवते आणि त्याप्रमाणेच आपल्याला 2-2ने स्टिचेस कमी करत जायचे आहेत. तर या ठिकाणी मी नेहमीप्रमाणे 3 चेन विणते. पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशे असं आपल्याला विणत जायचं आहे, 2 डबल क्रोशेचा सेट येईपर्यंत. तर या ठिकाणी आपण स्टिचेस काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, बरोबर 10 डबल क्रोशे आपल्याला इथे मिळालेले आहेत. आता हे जे 2 डबल क्रोशेचे सेटचे स्टिचेस आहेत ते आपल्याला स्किप करायचे आहेत. त्यासाठी आपण 2 चेन विणणार आहे आणि आता या एक चेनच्या गॅपमध्ये आपण एक डबल क्रोशे घालणार आहे. पुन्हा 2 चेन विणायचे आहेत आणि आता नेहमीप्रमाणे आपण विणकाम सुरू ठेवायचे. हा जो पहिला स्टिच आहे तो आपण नेहमीप्रमाणे स्किप करतोय आणि दुसऱ्या स्टिचपासून डबल क्रोशे विणतोय. तर इथे 1 2 3 4 4 5 6 7 8 9 आणि 10. इथे सुद्धा आपले 10 डबल क्रोशे आलेले आहेत. यानंतर 2 चेनचा गॅप ठेवायचा आहे आणि एक चेनच्या गॅपमध्ये आपण एक डबल क्रोशे विणतोय. पुन्हा 2 चेन विणायचे आहेत आणि पहिला जो स्टिच आहे तो स्किप करून नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशे विणायचा. असं एकूण आपल्याला इथे टोटल 10 डबल क्रोशे मिळतात. यानंतर 2 चेन विणायचे आणि एक चेनच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे घालायचे. पुन्हा 2 चेन आणि आता पहिला स्टिच स्किप करून दुसऱ्या स्टिचपासून डबल क्रोशे विणायला सुरुवात करायची. तर या पद्धतीने आपला हा पॅटर्न इथे सुद्धा 12 वेळा रिपीट होणार आहे. तर एकदम सोपी आहे या लाईनची जी पॅटर्न आहे ती. तर या पद्धतीने मी
हा राऊंड कंप्लीट करून घेते। या ठिकाणी मी शेवटपर्यंत हा राऊंड विणून घेतलेला आहे। शेवटी आता आपल्याला 2 चेन विणायचे आहेत आणि यानंतर पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचे। तर अशा प्रकारे इथे माझी 13वी लाईन विणून कंप्लीट झाली आहे। आता 14व्या लाईनसाठी आपल्याला हे जे 2 चेनचे गॅप आहेत ते वाढणार आहेत आणि मधले स्टिचेस इथे जे आपले 10 डबल क्रोशे आले आहेत ते आता 8 डबल क्रोशे होणार आहेत। तर ते कसे मी आता इथे तुम्हाला दाखवते। एकदम सोपा पॅटर्न आहे। सुरुवातीला 3 चेन विणायचे आहेत आणि प्रत्येक स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे असं इथे सुद्धा विणकाम करून घ्यायचे। तर इथे मी 8 डबल क्रोशे विणणार आहे टोटल। तर या ठिकाणी माझे एकूण 8 डबल क्रोशे विणून झालेले आहेत। यानंतर आता आपल्याला 2 चेन विणायचे आहेत। खालचे इथले तुम्ही पाहू शकता की हा जो शेवटचा एक स्टिच आहे तो आपण स्किप केला आहे आणि आता या 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे विणायचा आहे। पुन्हा 2 चेन विणायच्या, पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशे आणि 2 चेन। आता नेहमीप्रमाणे नेक्स्ट जो स्टिच येतो तो स्किप करायचा आणि पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे विणायचा। 1 2 3 4 5 6 7 आणि 8। तर या ठिकाणी 8 स्टिचेसमध्ये मी 1 डबल क्रोशे विणून घेतलेत। आता 2 चेन विणायच्या आणि 2 चेनच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशे, पुन्हा 2 चेन आणि 2 चेनच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशे आणि 2 चेन। आता यानंतर पुढचा स्टिच स्किप करून पुन्हा डबल क्रोशे विणायला सुरुवात करायची। तर अशा पद्धतीने 14व्या राऊंडसाठी आपल्याला अशा पद्धतीने 2 चेनचे 3 गॅप येत आहेत आणि मधले हे जे स्टिचेस आहेत 10 डबल क्रोशे होते ते आता 8 डबल क्रोशे झालेले आहेत। तर अशा पद्धतीने मी हा 14वा राऊंड कंप्लीट करून घेते आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहूयात। या ठिकाणी माझा 14वा राऊंड विणून कंप्लीट झालेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला 1 चेनची 1 जाळी मिळाली आहे। त्यानंतर पुढच्या लाईनसाठी 2 जाळ्या मिळाल्या 2 चेनच्या आणि 14व्या लाईनसाठी 3 जाळ्या मिळाल्यात। आता 15व्या लाईनसाठी आपल्याला अशा 2 चेनच्या 4 जाळ्या मिळणार आहेत आणि हे जे मधले स्टिचेस आहेत ते पुन्हा आपले 2ने कमी होणार आहेत। म्हणजे या ठिकाणी आपल्याला 8 डबल क्रोशे मिळालेत, ते आता पुढच्या लाईनसाठी 6 डबल क्रोशे मिळणार आहेत आणि या जाळ्या आहेत त्या वाढणार आहेत। तर अशा पद्धतीने 15वा राऊंड मी सुरुवात करून दाखवते। सुरुवातीला 3 चेन, त्यानंतरच्या पुढच्या 5 स्टिचेसमध्ये आता आपले डबल क्रोशे येणार आहेत। टोटल 6 डबल क्रोशे। यानंतर आता 2 चेन विणायचे आहेत आणि या 2 चेनच्या गॅपमध्ये 1 डबल क्रोशे, पुन्हा 2 चेन, 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे, त्यानंतर 2 चेन आणि आता हा जो पहिला स्टिच आहे तो स्किप करून दुसऱ्या स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्या या 4 जाळ्या इथे तयार झालेल्या आहेत। आता पुन्हा इथे 6 स्टिचेसमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे मिळणार आहेत। यानंतर 2 चेन, 1 डबल क्रोशे, 2 चेन, 1 डबल क्रोशे, पुन्हा 2 चेन, 1 डबल क्रोशे,
आणि शेवटी 2 चेन 1 डबल क्रोशे। तर अशा प्रकारे 15व्या लाईनसाठी आपल्याला हा पॅटर्न रिपीट करत जायचा आहे 12 वेळा। तर अशा प्रकारे मी ही 15वी लाईन कंप्लीट करून घेते आणि याच पद्धतीने आपल्याला शेवटपर्यंत विणत जायचं आहे। ज्यावेळी आपले इथे 6 डबल क्रोशेच्या ऐवजी 2 डबल क्रोशे शिल्लक राहतील त्यावेळी आपण विणकाम थांबवणार आहे आणि त्यानंतर पुढे आपल्याला ग्रीन कलरचं विणकाम करायचं आहे। तर इथे 2 डबल क्रोशे येईपर्यंत मी अशाच पद्धतीने ही जाळी वाढवत जाणार आहे। तर या पुढच्या सर्व लाईन्स मी विणून घेते आणि त्यानंतर आपण पुढचा ग्रीन कलरचा पार्ट कसा विणायचा ते पाहणार आहे। तर या ठिकाणी माझ्या पिंक कलरच्या सर्व लाईन विणून झालेल्या आहेत। शेवटच्या लाईनसाठी इथे आपल्याला 2 डबल क्रोशे मिळत आहेत आणि 1 2 3 4 5 6 जाळ्या मिळत आहेत 2 चेनच्या। तर अशा पद्धतीने इथे आपला पाकळीचा आकार तुम्हाला क्लिअरली दिसून येईल। आता यानंतर आपल्याला ही पिंक कलरची लोकर कट करून घ्यायची आहे आणि ग्रीन कलरच्या लोकरीने विणकाम सुरू करायचं आहे। तर इथे मी तुम्हाला पिंक कलरच्या लाईन काउंट करून दाखवते। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 टोटल 14 लाईन आपल्या पिंक कलरच्या झालेल्या आहेत। आता ग्रीन कलरच्या शेवटच्या 2 लाईन आपल्याला विणायच्या आहेत। तर इथे ग्रीन कलरच्या लोकरीची मी स्लिप नॉट घालते आणि यानंतर आपण हे जे 2 डबल क्रोशे आहेत त्याच्या गॅपमध्ये इथे ही ग्रीन कलरची लोकर अटॅच करून घेणार आहे। सुरुवातीला 3 चेन विणायचे आहेत आणि त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये आपण 1 डबल क्रोशे विणणार आहे। आता यानंतर 2 चेनचे जे गॅप येतात त्यामध्ये आपल्याला एकूण 3 डबल क्रोशे विणायचे आहेत। असंच प्रत्येक 2 चेनच्या गॅपमध्ये मी 3 डबल क्रोशे विणत जाणार। तर या ठिकाणी एकूण 6 वेळा 3 डबल क्रोशेचे सेट मी विणून घेतलेत। आता यानंतर आपला 2 डबल क्रोशेचा जो पार्ट येतोय त्या ठिकाणी प्रत्येक स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे विणायचे। पुन्हा 2 चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेचे सेट विणत जायचे। तर अशा पद्धतीने पूर्ण राउंडसाठी आपल्याला विणकाम करायचं आहे। 2 चेनच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशेचे सेट येणार आहेत आणि इथे जे 2 डबल क्रोशे येतात त्या ठिकाणी प्रत्येक स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे असं आपल्याला विणायचं आहे। तर अशा पद्धतीने हा पुढचा ग्रीन कलरचा राउंड मी कंप्लीट करून घेते आणि त्यानंतर आपण नेक्स्ट राउंड पाहूया। या ठिकाणी माझी ग्रीन कलरची लाईन पूर्णपणे विणून झालेली आहे। आता पुढच्या लाईनसाठी आपल्याला फक्त 5 चेन आणि स्लिप स्टिच विणायचे आहे। तर या ठिकाणी मी पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालून घेते कारण आपल्याला हा 2 डबल क्रोशेचा जो सेट आहे त्याच्या मधल्या गॅपमध्ये विणकाम सुरू करायचं आहे। तर इथे मी स्लिप स्टिच घातलाय आणि त्यानंतर आता इथे मी 5 चेन विणणार आहे। आता 3 डबल क्रोशे सोडून पुढच्या गॅपमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे। पुन्हा 5 चेन विणायचे आणि 3 डबल क्रोशे नंतरचा जो गॅप येतो त्यामध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे।
अशा पद्धतीने आपल्याला 5 चेन आणि स्लिप स्टिच असं विणकाम करत जायचंय। आता इथं 6 वेळा आपले 5 चेनचे हे लूप्स तयार झालेले आहेत। आता पुन्हा आपल्याला 5 चेन विणायचे आहेत आणि यानंतर इथे आपले 2 डबल क्रोशे आलेले आहेत। 3 डबल क्रोशेचा सेट नाही आहे इथे, तर या 2 डबल क्रोशे नंतर आपण इथे स्लिप स्टिच घालणार आहे। पुन्हा 5 चेन आणि पुढे 3 डबल क्रोशेचा जो सेट आहे त्याच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच, 5 चेन आणि स्लिप स्टिच असं आता आपल्याला कंटिन्युअसली विणत जायचं आहे। आणि जिथं 2 डबल क्रोशे येतात त्या ठिकाणी आपण पुन्हा 5 चेन विणून 2 डबल क्रोशे नंतर स्लिप स्टिच घालतो। तर अशा पद्धतीने या राऊंडसाठी आपल्याला शेवटपर्यंत विणकाम करायचं आहे। फक्त 5 चेन आणि स्लिप स्टिच विणत जायचे। तर या राऊंडसाठी इथे मी हे विणकाम कंप्लीट करून घेते आणि त्यानंतर आपण शेवटचा राऊंड कसा विणायचा हे पाहणार आहे। इथे आता मी शेवटपर्यंत विणकाम करून घेतलेलं आहे 5 चेन आणि स्लिप स्टिचचं। आता पुढचा हा आपला शेवटचा राऊंड असणार आहे आणि यासाठी एकदम सोपी प्रोसिजर आहे। सुरुवातीला या 5 चेनच्या गॅपमध्ये मी स्लिप स्टिच घालते आणि आता एकूण 3 चेन विणायचे आहेत। हा आपला पहिला डबल क्रोशे झाला। यानंतर 4 डबल क्रोशे आणखी मी या 5 चेनच्या गॅपमध्ये विणणार आहे। आता 2 चेन विणून पुन्हा आपल्याला या 5 चेनच्या गॅपमध्ये 5 डबल क्रोशे विणायचे। टोटल 10 डबल क्रोशे आणि 2 चेनचा गॅप आपल्याला इथे मिळतोय। यानंतर पुढची जी 5 चेन आहे त्या गॅपमध्ये आपण फक्त स्लिप स्टिच घालणार आहे आणि आता डायरेक्टली पुढच्या 5 चेनच्या गॅपमध्ये 5 डबल क्रोशे, 2 चेन आणि 5 डबल क्रोशे विणणार आहे। पुन्हा नेक्स्ट 5 चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच घालायचे। अशा पद्धतीने एक गॅप सोडून एक गॅपमध्ये आपण 5 डबल क्रोशे, 2 चेन आणि 5 डबल क्रोशे विणतोय आणि मध्ये आपण स्लिप स्टिच घालतो। तर अशा पद्धतीने शेवटपर्यंत आपल्याला विणकाम करायचं आहे। पुन्हा एकदा मी लास्ट पेटल विणून दाखवते। 5 डबल क्रोशे विणायचे आहेत सुरुवातीला। यानंतर 2 चेन आणि पुन्हा 5 डबल क्रोशे। यानंतर 5 चेनच्या गॅपमध्ये मी स्लिप स्टिच घालते आणि अशा पद्धतीने आपल्या इथे अशा या पेटल्स तयार होतात। असंच शेवटपर्यंत मी विणकाम करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण हा रुमाल कसा दिसतो ते पाहूया। या ठिकाणी माझी ग्रीन कलरची शेवटची लाईन विणून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान असे पेटल्स इथे तयार झालेले आहेत। पिंक कलरचं फ्लॉवर सुद्धा इथे उठून दिसत आहे। तर ही रुमालाची एक डिझाइन झाली। अशाच आणखी काही डिझाइन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये दाखवणार आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशन सोबत।